नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर येणाऱ्या अपकमिंग तुमची सेट परीक्षा 2026 तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा तुमची प्रोसेस चालू असेल फॉर्म भरायची, तर सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी गरज असते उत्तम मार्गदर्शकाची। उत्तम मार्गदर्शक म्हणजे उत्तम पुस्तकं लक्षात घ्या। तर इथं सेट परीक्षा पेपर पहिला बुक रिव्ह्यू मी दिलेला होता, आय होप तुम्ही पाहिला असेल आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून किंवा तुम्ही जर प्रमुख सिटींमध्ये राहत असाल तर तिथून तुम्ही पुस्तक परचेस केलं असेल, केलं नसेल तर लवकरात लवकर परचेस करा आणि तुमची तयारी परिपूर्ण करा। आता सेट परीक्षा पेपर जो राहतो तुमचा दुसरा पेपर, त्याच्यामध्ये भरपूर असे सब्जेक्ट्स आहेत की ज्याची पुस्तकं दर्जेदार अशा लेखकांची पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत। तर याच्यामध्ये आपण जिओग्राफी पेपर जो आहे ना, त्या जिओग्राफी पेपर बद्दल आज इथं बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। ठीक आहे, ओके। आता जिओग्राफीचा जो पेपर आहे त्या जिओग्राफीच्या पेपरसाठी आधी आपण सिलेबस बघूया आणि नंतर आपण पुस्तकं इथं सांगूया की कोणत्या पुस्तकामधून तुमचा सिलेबस कव्हर होऊन जाईल। ठीक आहे, ओके। चला बघा, तर महाराष्ट्र राज्य व्याख्याता, झूम करते मी, महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा सेट परीक्षा। ठीक आहे, इथं तुम्हाला सब्जेक्ट जो आहे जिओग्राफी सब्जेक्ट, या जिओग्राफी सब्जेक्टचा सिलेबस इथं दिलेला आहे। ऑफिशियल वेबसाईट वरचाच हा सिलेबस आहे, लक्षात घ्या। जस्ट एक मिनिट थांबा, बघा याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर युनिट फर्स्ट मध्ये तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीचा भाग मिळतो। जिओमॉर्फॉलॉजीचा भाग म्हणजे खूप वास्ट असा सिलेबस आहे, लक्षात घ्या। जवळजवळ एमपीएससी मुख्य परीक्षा, यूपीएससी मुख्य परीक्षा इथं जो सिलेबस आहे तोच सिलेबस तुम्हाला पण आहे। तर जिओमॉर्फॉलॉजी युनिट दुसरं तुमचं आहे क्लायमेटोलॉजी, युनिट तिसरा आहे ओशनोग्राफी, युनिट चौथा आहे जिओग्राफी ऑफ एन्व्हायरमेंट, युनिट पाचवा आहे तुमचं इथं जिओग्राफी ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अँड रिजनल डेव्हलपमेंट। पाचवं युनिट इथं आपण चौथं युनिट जर तुम्ही बघितलं एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर पाचवं युनिट पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी, त्याच्यानंतर सहावं युनिट जिओग्राफी ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अँड रिजनल डेव्हलपमेंट, सातवं युनिट कल्चरल सोशल अँड पॉलिटिकल जिओग्राफी, त्याच्यानंतर जिओग्राफिक थॉट, याच्यासाठी आपलं सेपरेट पुस्तक आहे आपल्या पब्लिकेशनचं, त्याच्यानंतर आहे जिओग्राफिकल टेक्निक आणि जिओग्राफी ऑफ इंडिया। तर बदलती परीक्षा पद्धती, क्वेश्चन विचारण्याची बदलती पद्धती, याच्यासाठी तुम्हाला हा जो सिलेबस दिलाय हा सिलेबस उत्तम अशा पुस्तकातून कव्हर झाला पाहिजे, ओके, तर तुम्हाला इथं ही परीक्षा क्वालिफाय होणं सोपं जाईल। आता हे फक्त युनिटची नावं आहेत, लक्षात घ्या। जर तुम्ही सिलेबस बघितला व्यवस्थित, फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं तुमचा जर फक्त जिओमॉर्फॉलॉजीचा सिलेबस तुम्ही बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे, प्लेट टेक्टॉनिक थेरी आहे, बरोबर, इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस आहेत, ओके, त्याच्यानंतर तुमचं डेन्युटेशन अँड वेदरिंग आहे, जिओमॉर्फिक सायकल ज्याच्यामध्ये डेव्हिस आणि पेंगच्या सायकलवरती कायम क्वेश्चन असतात, थेरीज आहेत तिथं तुम्हाला, अर्थ मुवमेंट आहेत, त्याच्यानंतर लँडफॉर्म ऑकरन्स आणि कॉजेस आहेत। तर हा जो सगळा सिलेबस आहे जिओमॉर्फॉलॉजीचा हा दिसताना खूप छोटा दिसतो, आता इथं सुद्धा हा सिलेबस आपल्याला डिकोड करावा लागतो, बरोबर, लक्षात येते तुमच्या। तर हे युनिट दिलेले आहेत। आता हे जे पहिलं युनिट आहे जिओमॉर्फॉलॉजी, हे जिओमॉर्फॉलॉजीच्या युनिटमध्ये जेवढे काही पॉइंट्स तुम्हाला दिले, फॉर एक्झाम्पल व्होल्कॅनो, बरोबर, याच्यामध्ये तुम्हाला व्होल्कॅनो कसे तयार होतात, काय तयार होतात, उत्पत्ती, त्यांचे प्रकार, हे सगळं अभ्यासावं लागेल, लक्षात आलं। मॅप अभ्यासावे लागतात, डायग्राम अभ्यासावे लागतात, कारण का एक्झाम आपली त्या लेवलची आहे, ओके। मग जिओमॉर्फॉलॉजी स्पेशली तुम्ही कव्हर करताय, कुठून कव्हर करणार तुम्ही? जिओमॉर्फॉलॉजी तुमचं कव्हर होतं दाते सरांच्या पुस्तकातून, बरोबर, मी तुम्हाला पुस्तकाच्या इमेज दाखवते नंतर। दाते सरांचं पुस्तक आहे, दाते सर आणि दाते मॅडमचं केसागर पब्लिकेशन, ओके, मराठीमध्ये पुस्तक आहे, अतिशय दर्जेदार पुस्तक आहे, ओके। त्याच्यानंतरचा भाग येतो क्लायमेटोलॉजी। आता बघा, क्लायमेटोलॉजी थोडा डिफिकल्ट भाग मानला जातो, कारण का इथं तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीचा कस लागतो, बरोबर।
याच्यामध्ये तुम्हाला ऍटमॉस्फिअरच्या स्ट्रक्चर पासून ते हीट बजेट असेल, आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर, प्रेशर, वाऱ्यांचे प्रकार असतील, त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही क्लायमेट चेंजेस वरती क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला कोपेन आणि थॉर्नडाईक यांचे क्लासिफिकेशन वरती 100% क्वेश्चन असतात, म्हणजे असतातच, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एल निनो, ला निना डेफिनेटली याच्यावरती क्वेश्चन येणार, कारण आता तीच सिच्युएशन आहे, बरोबर, लक्षात येते तुमच्या. सायक्लॉन्स, अँटी सायक्लॉन, याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरचा सुद्धा भाग विचारला जाऊ शकतो. तर क्लायमेटोलॉजीचा जो भाग आहे तो कॉन्सेप्च्युअल येतो, याच्यामध्ये खूप साऱ्या डायग्राम तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर ह्युमन इम्पॅक्ट ऑन ग्लोबल क्लायमेट, जो करंटचा भाग आहे तो तुम्हाला इथे शिकावा लागतो. आणि क्लायमेटोलॉजीचा भाग सुद्धा तुमचा दाते सरांच्याच पुस्तकातून कम्प्लीट होतो. कुठलंही दुसरं पुस्तक तुम्हाला वापरायची गरज नाही. एक परिपूर्ण असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, जिओग्राफी ऑफ एन्व्हायरमेंट सगळं तुमचं कव्हर होतंय. ओके. पुस्तक मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी दाखवते. त्याच्यानंतर आहे ओशनोग्राफी. बघा, ओशनोग्राफीला कुठल्याही एक्झाम मध्ये थोडंसं कमीच वेटेज असतं, पण याचा अर्थ असा नाहीये की ओशनोग्राफीचा भाग तुम्ही स्किपच करून टाकाल. ओके, असं आपल्याला करायचं नाहीये. याच्यामध्ये ओशन करंट्स वगैरे असेल किंवा रिलीफ ऑफ ओशन असेल, याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. आणि ओशनोग्राफीचा भाग खरंच सोपा आहे, त्याच्यामुळे स्किप करू नका बिलकुल. ओके. त्याच्यानंतर आहे जिओग्राफी ऑफ एन्व्हायरमेंट. मोठा भाग आहे हा, पण सोपा भाग आहे. बघा, मी तर म्हणेल की तुमचा क्लायमेटोलॉजी फक्त अवघड आहे, बाकी सगळे इन्फॉर्मेशन साठीच तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जातात. फक्त क्लायमेटोलॉजी मध्ये तुम्हाला थोड्याशा संकल्पना लक्षात घ्याव्या लागतात. तर जिओग्राफी ऑफ एन्व्हायरमेंट, आता हा सुद्धा भाग तुमचा दाते सरांच्या पुस्तकातून कव्हर होतो. याच्याशिवाय आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला क्योटो प्रोटोकॉल आहे, अजेंडा 21 आहे, SDG गोल आहेत, MDG गोल आहेत, नॅशनल प्रोग्राम आहेत, पॉलिसीज आहेत, बरोबर, पोल्युशन आहे, त्याच्यानंतर इथिक्स अँड डीप इकोलॉजी आहे. तर हे सगळं आपलं एक पुस्तक आहे. काय बरं सरांचं नाव, योगेश नेतनकर. ओके, योगेश नेतनकर सरांचं पुस्तक आहे. UPSC आणि MPSC चे विद्यार्थी वापरतात हे पुस्तक. तर एन्व्हायरमेंट इकोलॉजीसाठी तुम्ही त्यांचं पुस्तक वापरू शकता, किंवा सिद्धार्था सरांचं पण पुस्तक आहे, तर तेही पुस्तक आपलं बेस्ट आहे. तर प्रत्येक तुमच्या सिलेबससाठी इथं पुस्तकं अवेलेबल आहेत. तर सेट सारखी परीक्षा आहे, पुस्तकं चांगली वापरणं तर खूप जास्त गरजेचं आहे. आता इथे तुम्ही असं म्हणू नका की खूप सारी पुस्तकं होत आहेत मॅडम, आम्ही कसे वापरायचे, असं तुम्हाला करून इथं चालणार नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी. तर इथं तुम्हाला माजिद हुसेन सरांचं एक पुस्तक मिळतं, मानव भूगोल म्हणतो आपण त्याला. तर मानव भूगोलाच्या पुस्तकातून तुमचा हा जो भाग आहे सेटलमेंट जिओग्राफीचा किंवा पॉप्युलेशन जिओग्राफीचा कव्हर होऊन जाईल. खूप मोठा सिलेबस आहे हा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जिओग्राफी ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, रिजनल डेव्हलपमेंट, तर इकॉनॉमिक जिओग्राफी हा सुद्धा भाग तुमचा दाते सरांच्या पुस्तकामधून कव्हर होतो, किंवा इतर पण पुस्तकं मी तुम्हाला इथं सजेस्ट करते. फक्त सिलेबस किती मोठा आहे ते तुम्ही बघा, आणि त्या अनुषंगाने पुस्तकं आपल्याला कशा पद्धतीने वापरायचे, कोणती वापरायचे, ते फक्त तुम्ही इथं विचार करून ठेवा. वेळ भरपूर आहे, आत्ताच पुस्तकं मागवा. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल जिओग्राफी आहे, बरोबर, इंडस्ट्रियल जिओग्राफी आहे, जिओग्राफी ऑफ ट्रान्सपोर्ट अँड ट्रेड आहे, रिजनल डेव्हलपमेंट आहे, कल्चरल, सोशल अँड पॉलिटिकल जिओग्राफी आहे. तर हा सगळा भाग जो आहे, हा सगळा भाग आपल्या पुस्तकातून कव्हर होतो. त्याच्यानंतर पॉलिटिकल जिओग्राफी मध्ये तुम्हाला इथं बघा बाउंड्रीज, त्याच्यानंतर फ्रंटियर्स, त्याच्यानंतर इथं तुम्हाला सार्क असेल, आशियान असेल, ओपेक असेल, याचा सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर पुढचं युनिट आहे तुमचं जिओग्राफिक थॉट. आता याच्यासाठी ना तुमचं याच्यासाठी एक बेस्ट पुस्तक सेपरेट या युनिटसाठी पुस्तक तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचं मिळून जाईल. तर एक एक युनिटसाठी व्यवस्थित पुस्तकांची लिस्ट करून घ्या आणि ही पुस्तकं तुम्ही इथून वापरायला चालू करा. त्याच्यानंतर जिओग्राफिकल टेक्निक्स आहेत बघा. तर याच्यासाठी आय थिंक मला वाटतंय आपल्या पब्लिकेशन पुस्तक नाहीये, पण जेवढ्या युनिटवरती पुस्तकं आहेत हे सगळे युनिट मी तुम्हाला इथं सांगते. आणि शेवटचं जे तुमचं युनिट आहे जिओग्राफी ऑफ इंडिया, तर डॉक्टर अनिरुद्धा सरांचं एक बेस्ट पुस्तक आहे. त्या पुस्तकातून तुमचा हा जो भाग आहे जिओग्राफी ऑफ इंडिया हा कम्प्लीट होऊन जाईल, बरोबर. फक्त एका युनिटसाठी पुस्तक नाहीये, बाकी सगळ्या युनिटसाठी आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं इथं अवेलेबल आहेत. ओके, क्लिअर. आता लक्षात घ्या,
फक्त पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास आहे का? नाही, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला याच्यावरचे सोडवावे लागतील. ओके, भरपूर तुमच्या इथं रिडिंग झाल्या पाहिजेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. तुम्ही जो थेरॉटिकल अभ्यास करताय तर त्याचं उपयोजन ज्या स्वरूपामध्ये तुमची एक्झाम आहे, जसं की तुमची एक्झाम एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहे, तर ते एमसीक्यू तुम्ही इथं सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके, ते जास्त महत्वाचं आहे. तर हे झाले तुमचे युनिट. आता युनिट नंतर आपण बघूया की हे युनिट आपल्याला कव्हर करायचे, इच अँड एव्हरी पॉईंट याच्यातला कव्हर करायचा आहे. तर तुम्ही जेव्हा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही इथं जिओग्राफी सेक्शन मध्ये जावा. ऑप्शनलचे जे आपले पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जावा, जिओग्राफी सेक्शन मध्ये. आता इथं मी तुम्हाला पुस्तकं सांगते बघा. जिओग्राफिकल थॉट, जिओग्राफिकल इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट हे पुस्तक तुम्हाला घ्यावंच लागणार आहे, कारण एक सेपरेट युनिट तुमचं त्याच्यावरती बेस आहे. मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर, मराठीमध्ये अनुवाद केलाय पारधी सरांनी. त्याच्यानंतर भारताचा भूगोल तुम्हाला आहे. तर प्रॅक्टिस क्वेश्चन साठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. हे पुस्तक वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आहे. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे आपलं भारताच्या भूगोलासाठी, खतीब सरांचं. दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. तर मॅप साठी तुम्हाला सिद्धार्थ सरांचं पुस्तक वापरावं लागेल. ओके, कारण मॅप बेस्ड क्वेश्चन असतात. इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स, तर दाते सरांच्या पुस्तकासोबतच हे एक पुस्तक अवेलेबल आहे. दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालेल. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मानव भूगोल जे माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, हे पुस्तक मस्ट आहे, अजिबात स्किप करता येत नाही, कारण मानव भूगोलावरती तुमचे 2 युनिट बेस करतात. ओके, त्याच्यानंतर बघा मी जे तुम्हाला पुस्तक सांगितलं होतं क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, तर एकच पुस्तक आहे सुप्रद दाते सरांचं. हे एका पुस्तकातून जवळजवळ तुमचे 4 ते 5 युनिट कव्हर होतात. तर हे पुस्तक तुमच्याकडं असलं पाहिजे, लक्षात घ्या. तर जिओग्राफीची एवढी सगळी पुस्तकं आपली आहेत. तर बराच सारा सिलेबस जो आहे तो तुमचा या पुस्तकातून कव्हर होतोय. तर जे विद्यार्थी सेटची परीक्षा देत आहेत, ज्यांचा जिओग्राफी सब्जेक्ट आहे, तर इथे मी जी बुकलिस्ट सांगितली त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही पुस्तकं वापरू नका. फक्त एखादं युनिट या पुस्तकातून कव्हर होत नाही त्याच्यासाठी तुम्ही नोट्स किंवा इतर काही जे असतील अवेलेबल कुठल्या पब्लिकेशनची पुस्तकं तर ती तुम्ही वापरू शकता. अदरवाईज जवळजवळ 9 युनिटसाठी आपली पुस्तकं इथं अवेलेबल आहेत. तर इथं ही झाली पुस्तक सूची. अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, क्वेश्चन कुठून सॉल्व्ह करायचे, या सगळ्यांसाठी जर तुमचे काही डाऊट असतील तर इथं मी माझा नंबर शेअर करते. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर माझा नंबर मी इथं तुम्हाला देते, 9404033073. या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. जिओग्राफी पेपर ज्यांचा आहे त्या लोकांनी. ठीक आहे, जिओग्राफी. ओके, चला. तर हा जो आपला एक छोटासा प्रयत्न होता तुमच्या प्रिपरेशनसाठीचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.